माझी आई होतीच माझ्या पाठीशी, आता ती नसली या जगात तरी ती आहे, मला माहितीये. आणि मी म्हंटल माझी एक मैत्रीण आहे, सुवर्णा भागवत नाव आहे तिचं, राणी म्हणते मी तिला. तर ती आहे माझ्या पाठीशी कायम, प्रत्येक वेळी, ते मला माहितीये. सर काय सांगाल? माझी आई माझं दैवत आहे. तिच्याकडनं एवढं नकळत आयुष्य कसं जगावं हे तिने मला शिकवलं. आणि ज्ञानेश्वरांची, संत ज्ञानेश्वर माऊलींची ती परमभक्त आहे. आणि ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो. बरोबर. त्यामुळे ते संस्कार झालेले आहेत. 30 वर्ष बायकोनी साथ दिली, त्यामुळे तिचंही तेवढंच महत्व आहे. आणि मालिकेमध्ये बरेच नवीन कलाकार आहेत, जे लीड आहेत ते सुद्धा नवखेच आहेत. सो या नवीन पिढीसोबत किंवा नवीन कलाकारांसोबत काम करताना काय वाटतं, किंवा त्यांची जी शैली असते अभिनयाची, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? त्यांनी नाटक करायला पाहिजे असं माझं फार ठाम मत आहे. एकूणच म्हणजे ह्यांच्याबद्दल मी नाही बोलत आहे, ते हे चांगलं करत नाही असंही माझं म्हणणं नाही, चांगलंच करताय. पण नाटक ही प्रॅक्टिस, जिथे खऱ्या अर्थाने शिक्षण घडतं. मला असं सगळ्यांना सांगावं असं वाटेल, नवीन ज्याला यायचंय त्याने डायरेक्ट मालिकेमध्ये, सिनेमा मुख्य म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर डायरेक्ट येऊन उभं राहायच्या आधी कमीत कमी 5-1 वर्ष नाटक करा. नाटकानंतर जे तुमच्यामध्ये, जी नाटक म्हणजे नखशिकांत काम कसं करावं, तुमचा हात कसे बोलतात, तुमचा चेहरा कसा बोलतो, तुमची बॉडी लँग्वेज कशी असते. नाटकामध्ये ना 22 फुटाचे प्रेम आहे आणि पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत सतत तुम्ही दिसत असाल. मालिका विश्वामध्ये जास्तीत जास्त वेळ तुम्ही फक्त एवढे दिसता. मग बाकीच्या असं काय करायचं याचा काही संबंध राहत नाही. ते जर अधिक करून आलात 5 वर्ष तर तुम्ही इथं कधी मरणच नाही. करेक्ट. काय सांगशील ताई? मला ना आत्ताच्या मुलांची एनर्जी खूप आवडते. कारण मालिका म्हटल्यानंतर फक्त तुम्हाला काम नाही करायचं, त्याचे प्रमोशन्स पण करायचे, त्याच्यासाठी लागणारी वेळ काढून रील सुद्धा करायची आहे. त्यात तुम्हाला तुमचं वजन सुद्धा सांभाळायचं आहे, तुम्ही कसे दिसणार आहात ते. म्हणजे मालिका 2 वर्ष चालू, 3 वर्ष चालू, ती तशीच राहिली पाहिजे. त्याचं ते मेंटेन करणं, हे सगळं, एवढा सगळ्यातून वेळ काढून एक काहीतरी छंद असू शकतो ना प्रत्येकाचा. कोणाला, आता आमची जी अक्षता आहे ती विशारद आहे नृत्यामध्ये. तिचं सतत, तिला वेळ मिळाला ना की तिचे ते 3 ताल 2 ताल तिचं ते सतत प्रॅक्टिस करणं, तिचं ते चालू असतं. अजून तसं म्हणायला सुरुवात नाही झाली, त्याच्यामुळे तिला अजून अंदाज नाही आलाय. पण ते ती सांभाळेल, मला अपेक्षा आहे की ती सांभाळेलच. तर ते जे आहे ना त्यांचं, की मला माझे तेव्हाच आठवते की जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा माझ्यात होती का ती एनर्जी? माझ्यात नव्हती. मी पण खूप वर्ष नाटकच केलंय कारण मला ते आवडायचं. 3 तास प्रयोग, छान लोकांचं समोरून जे काय, आणि मग घरी यायचं आणि लोळायचं, हे मी पण केलंय. आता मी बरीच वर्ष झाली मालिका करते, नाटक मी केलं नाही आता इतक्यात. पण मला त्यांची ती एनर्जी म्हटलं ना तर ती खूप आवडते. आणि कधी ती वाटतं, म्हणजे मी पण करते कधी कधी रील बिल, नाही असं नाही. पण ते सांभाळणं, की माझं असं होतं की चला ना आता, ते त्यांचं नाही होत, त्याला ते करावं लागतं. त्याच्यामुळे ते जरा शिकण्यासारखं आहे.